परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात. शीर्षक भगवंतांच्या प्रकटीकरणाचे उद्दिष्ट आणि अलौकिकपणा. What is the difference between the Lord's appearance in this world and our appearance in this world? या जगामध्ये परमेश्वराचा आविर्भाव आणि आपल्या येण्यामध्ये काय फरक आहे? भगवान कपिल देव म्हणाले, कर्मणा दैव नेत्रेन. बद्ध जीवाला त्याच्या पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रजातीमध्ये विशिष्ट गर्भामध्ये जन्म घेण्यासाठी भाग पाडले जाते. म्हणूनच सामान्य जीवासाठी आपण म्हणतो की हा त्याचा जन्मदिवस आहे, पण भगवंतांचा जन्मदिवस असे आपण कधीच म्हणत नाही. त्यांचा प्राकट्य दिवस असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे आपण आपले जन्मदिवस साजरे करतो, आपल्या जन्माच्या वेळी खरोखर काय होते हे कोणाला माहीत आहे का? तो एक आनंददायक प्रसंग असतो का? तुम्ही रडत असता, ओरडत असता, एवढे मोठे असता आणि तुम्हाला बाहेर पडण्यास भाग पाडले जात असते. तुम्ही चिरडले जात असता. तुमची आई, हे देवा, तुम्हाला माहीत आहे का की काय करत असते? ती रडत किंचाळत होती. त्यावेळी ती वचन देते की हे खूप होतं आहे, मी पुन्हा हे करणार नाही. खरं आहे, हे प्रत्येक आई करते. अर्थात काही काळानंतर ते ती विसरते. पण ज्यावेळी हे घडत असते तो खूपच वेदनादायक अनुभव असतो. अर्थात मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून बोलत नाही, मी जे काही ऐकलं त्यावरून बोलू शकतो. खूप मूल रडत असते आणि आई रडत असते, आनंदाने नाही तर भयानक पीडेने. बरोबर? असं म्हणतात की जेव्हा रडताना थंड अश्रू येतात ते आनंददायी असतात आणि रडताना अश्रू गरम येतात तेव्हा याचा अर्थ असा की तुम्ही मोठ्या त्रासामध्ये आहात. आणि आई आणि मुलं दोघेही गरम अश्रूंनी रडत असतात. बाळ फक्त रडत आणि रडतच असते. आणि या प्रकारे आनंदी वाढदिवस, आणि आपल्याला तो दिवस लक्षात ठेवायला आवडतो. प्रत्येक वर्षी आपण तो दिवस साजरा करतो. सुदैवाने तो कसा होता हे विसरून जातो. पण आपण वाचतो, जेव्हा परमेश्वर प्रकट होतात तेव्हा ते पूर्णपणे भिन्न असतात. त्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार जन्म घेण्यासाठी भाग पाडले जात नाही. ते त्यांच्या स्वेच्छेनुसार या जगतामध्ये अवतरतात. दुर्जनांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचा उद्धार करण्यासाठी आणि धर्माच्या तत्वांची पुनर्स्थापना करण्यासाठी या जगामध्ये ते येतात. पण खरे तर भगवंतांना या 3 कार्यासाठी जन्म घ्यावा लागतो का? ते त्यांच्या भक्तांमार्फत हे करू शकतात. भौतिक प्रकृतीद्वारे त्यांच्या भक्तांमार्फत त्यांना हव्या त्या प्रकारे ते दुष्टांचा नाश करू शकतात. वैदिक शास्त्राद्वारे संतांच्या माध्यमातून ते धार्मिक लोकांना मुक्ती प्रदान करू शकतात. त्याचप्रमाणे धर्माची पुनर्स्थापना करतात. भगवंत येण्याचे वास्तविक कारण म्हणजे बद्ध जीवांच्या मनाला त्यांच्या दिव्य स्वरूपाकडे, त्यांच्या दिव्य गोष्टींकडे आणि त्यांच्या दिव्य लीलांकडे आकर्षून घेणे होय. आणि भगवंतांच्या लीला पूर्णपणे अलौकिक असतात. हा पूर्णतः आध्यात्मिक अनुभव आहे. जितके आपण परमेश्वराविषयी अधिक जाणतो त्या प्रमाणात आपली आध्यात्मिकरित्या शुद्धी होत असते. आणि म्हणून आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे कार्य भगवंतांच्या महिमांचे श्रवण करणे आणि भगवंतांच्या महात्म्याचे गुणगान करणे हे आहे. परंतु आपल्याला ते अधिकृत स्रोतांकडून ऐकले पाहिजे, नाहीतर आपल्याला त्या योग्य प्रकारे समजू शकणार नाही. याप्रमाणे बरेच लोक आहेत ज्यांची भगवान श्रीकृष्णांच्या लीलांविषयी किंवा भगवान रामचंद्रांच्या लीलांविषयी असंख्य मते आहेत. तुम्ही भगवंतांचे अलौकिक प्राकट्य आणि कार्य याविषयी जाणू शकणार नाही जोपर्यंत गुरुशिष्य परंपरेतील आत्मसाक्षात्कार झालेल्या जीवांकडून याविषयी ऐकणार नाही. ज्याला भगवंत माहीत आहेत तोच भगवंतांना प्रस्तुत करतो. नाहीतर आम्हाला असे बरेच लोक माहीत आहेत ज्यांना कृष्णाच्या कथा माहीत आहेत, परंतु श्रीकृष्णांबद्दल त्यांना खरोखरच काहीच माहीत नसते. अशी बरीच लोक आहेत ज्यांना रामलीला माहीत असतात पण श्रीरामांविषयी माहीत नसते. लोक प्रत्येक रविवारी सकाळी महाभारत बघत असतात आणि त्या गोष्टी बघत असताना महाभारतातील अनेक कथा खरोखरच पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आहेतही. काही बदललेल्या आहेत, पण खरंच तो थोडा बदल असो
अथवा पुस्तकात दिल्याप्रमाणे असो, खरे तर अंतर्गतदृष्ट्या काय चालले आहे हे बहुतेक लोकांच्या लक्षात येत नाही. ते एखाद्या मनोरंजक गोष्ट म्हणून त्याकडे पाहतात आणि त्यांना वाटतं की हे देवाबाबत आहे म्हणून ते पवित्र आहे. पण खरोखरच त्यांना संदेश समजला असतो का? त्यांना खरोखरच भगवंतांच्या कार्याचे आणि त्यांच्या दिव्य लीलांचे स्वरूप समजले असते का? ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे असे किंवा त्यांच्याकडून जे आत्मसाक्षात्कार लोकांच्या तर्फे काम करत असतात अशांकडून स्पष्टीकरण दिल्याशिवाय हे समजणे अशक्य आहे. त्यामुळे म्हणूनच प्रामाणिक भक्तांच्या संघामध्ये भगवंतांच्या महिमांचे श्रवण करणे हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण फक्त याच क्रियेद्वारे आपण भगवंतांचे अलौकिक प्राकट्य आणि त्यांचे कार्य समजू शकतो आणि याच क्रियेद्वारे आपलं मन या जगातील क्षणभंगूर गोष्टीपासून परावृत्त होते. त्यामुळे आपण आज खूप भाग्यवान आहोत की श्रीहरी जे दशरथपुत्र श्रीरामचंद्र या सर्वात सुंदर आणि कृपाळू रूपातील प्रकटीकरणाच्या पवित्र दिनी आपण एकत्र जमलेलो आहोत. You were listening to Radhanath Swami on devotionalnectar.com.